नमस्कार मित्रांनो, तर मी मयूर मानवे, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाच्या साईड निजामपूर गावाच्या पुढे थोडंसं 1-2 किलोमीटरवरती कुंभारते गावामध्ये कुंभारते म्हणून धबधबा आहे. तर सध्या पूर्ण पब्लिक वगैरे त्या ठिकाणी जाते. तर चला आपण सुद्धा तुम्हाला मी दाखवतो, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी चाललोय. कशा प्रकारे आम्ही मजा करतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला मित्रांनो, निघूया आता आपण. तर मित्रांनो, आमचा लाडका भाचा पटल्या बाबे बोलतो आम्ही त्याला. तर त्यांनी पण फोन केला, मामा मी पण येतोय. घरात 4-5 म्हशी होत्या, आणला बांधून ठेवला आणि आता आला आमच्यासोबत. मम्मीच पाठवत नव्हती, पप्पा बोलतोय पाठवू नका मामा सोबत. तरी पण पटल्या बोलला मामा माझा जीव का प्राण आहेत. बघा वाटल्या तोंडावर हाशी. या हसण्यासाठी आम्ही पाट्याला ते घेऊन चाललोय कुंभारत्यावर. तर चला आपण पुढे जाऊ. पुढे आमचा बावरी गेलाय, तर बावरी पिसलं पुढं. आता पटल्या आल्या मुला बघा, पुष्कराला आणि बालीला पुढे बसवलं आम्ही. सोहम पण 5-6 दिवस काम करतो, त्याला 1 दिवस विरंगुला पाहिजे असतं. तो पण निघून आलाय. बाली जेवलाय. तर मित्रांनो, आता आम्ही निजामपूरला पोहोचलोय. निजामपूरवरून बघा पुणे साईड रोड आहे, त्या साईडला आपल्याला जायचं आहे. निजामपूरला आम्ही आता मधनं आलोय आम्ही. तर इथून राईट घेणार आम्ही. मित्र इथं वडापाव काय बसले. मी चाललो कुंभारत्याच्या दिशेने. मित्रांनो बघा, कुंभारते नावाचा बोर्ड आहे तुम्हाला दिला. इथे आल्यानंतर लेफ्ट साईडला जायचं आहे. मित्रांनो बघा, कुंभारते गाव आलं. आम्ही कुंभारते गावामध्ये आलोय आता. इथे धबधबा आता आम्हाला विचारायचा, आम्ही काही गेलो नाही तिकडे. नाही विचार तिथे काका आहे. आता सरळ जायचं आपल्या गावामधून. आदिवासी वाडी आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. धबधबा कुठं आहे? सरळ ना. आलो आदिवासी वाडीमध्ये. आता समोरच बघा आदिवासी वाडी आली. काही आदिवासी लागले इथे. आदिवासी वाडीच्या इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. राईट टर्न झाल्यानंतर बघा कच्चा रोड लागेल. तर या कच्च्या रोडने आपल्याला जायचं आहे सरळ. हॅलो मनोहर पाटील जी, नमस्कार. बघा फायनली आपण त्या ठिकाणी आता पोहोचणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज संडे असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे सगळे पोरं वगैरे एन्जॉय करायला आलेत. तर बघू शकता बघा, पार्किंग केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही आपली बाईक आणि काय 4 व्हीलर असेल तर या ठिकाणी तुम्ही पार्किंग करायची आहे. सुरक्षित अशी पार्किंग आहे या ठिकाणी मित्रांनो. तर आता मी उतरतो माझ्या गाडीमधून. तर हे बघा शकता, आमचा बाटल्या शेड आहे, पुष्कराचा आहे, बाली आहे. हे बालीबाय वसाईचा बालीबाय. बालीबाय काय संडे एन्जॉय करायचे बालीबाय. तर मित्रांनो, आम्ही फायनली या ठिकाणी पोहोचलोय. आता सगळे आम्ही थोडं कपडे वगैरे चेंज करते. तर आता आम्ही आमचे 2-3 मित्र आहेत, ते पाठी बाईकवर आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी तर वेट करतोय. आल्यानंतर आम्ही आता या दिशेने खाली उतरणार होतो. दाखवतो तुम्हाला. आपल्याला इथून वाट आहे, या वाटेला त्या कच्च्या वाटेत सरळ गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पोहोचणार आपल्या कुंभारतेच्या इथे. धबधबा छोटासा वॉटरफॉल आहे. थोडीशी बटल्याची मजा घेताना इथं. बटल्या बंटी खातो, त्याच्यामुळे बटल्याची त्या उलतार पूजा चालू आहे. हे आमचे बावरी मूर्ख लोक आहेत, झाले वडापाव खायत बसलेत. अजून आले नाही. तिथं अर्धा तास झाला मी थांबलोय. हे लोक भावांना आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे खाली. तर आता आम्ही चाललो मित्रांनो.
आमचे अर्धे पोरं काही येत नाहीत तर आम्ही चाललो पुढं. अजून वडापाव खातात. चला मित्रांनो, तर माझ्या पुढे चला. माझा कॅमेरामॅन म्हटल्याकडे मी एक मोबाईल दिलाय. इथं आल्यानंतर छोटासा ओढा आहे. हा सुद्धा खूप छान आहे एकदम दिसायला, बघा, बघू शकता. तर आता खालून पोरांचा आवाज येतोय बहुतेक, तर मला वाटून पोहोचलाय. तुम्ही ऐकू शकता आवाज. फायनली आपण आता त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. तर भावानं विभागा थोडंसं उतार आहे त्या ठिकाणी जायला. तर सावकाश जा, सांभाळून, कारण की छोटे खडक आहेत. त्या ठिकाणी आपल्याला स्पॉट आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्या ओढ्यामध्ये उतरायचं आहे, तिथून समोर जायचं आहे. हे बघा, इथून असं उतार आहे. तर मित्रांनो बघा, आपण फायनली या ठिकाणी पोहोचलो आहोत. हे बघा, कुंभार ते वॉटरफॉल. बालीबाई, बालीबाई कसं वाटतंय? बालीबाई ना. तर आमचा पुष्कराज बोलतोय अजून एक आहे, तर बघूया दुसऱ्या ठिकाणचं एक जाऊया. चला दुसऱ्या ठिकाणी बघूया, पहिला तर झालेलं बघून. तर हा बघा मित्रांनो, हा पहिला धबधबा आहे आणि याच्या समोरच खाली तुम्हाला बघा हा इथून पडतोय. असं ते थोडंसं एक धबधबा आहे, म्हणजे दोन धबधबे आहेत आणि त्या खाली सगळं पोरं इथं पोहत आहेत खाली. आम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी काही चान्स नाही आहे, तर आपल्याला बघा तिथून वरतून जावं लागेल. वरतून इथून आपल्याला इथे खाली जायचं, ठीक आहे. तर बघा आता आम्ही चाललो पहिला त्या धबधब्यावर आम्ही चाललो. ए बाली, पहिला कुठं आंघोळ करायची? बाली बोलते तिथं आपण आंघोळ करायची, तर आम्ही तिकडे चाललो. आपण तर एन्जॉय करायला जाऊया. आपण एवढं आलो आता थोडी एन्जॉय करूया. तर बघा चालताना जरा पावसाळ्यात चाललं, कारण की संपूर्ण रस्ता आहे काचाला आहे, तो पूर्ण चिकट झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही चालताना सांभाळून जा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही इजा होऊ नये. कारण जर पाय स्लिप झाला तर आपला हात वगैरे मोडू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही पावसाळ्यात जा. आता आपण त्या ठिकाणी जाऊन ते बघा इथं पोरं एन्जॉय करते, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला एन्जॉय करायचं आहे. चला तर लेट्स गो ब्रो. तर हे बघा मित्रांनो, हा माझा लाडका भाचा. मामा गावाला आलो, भाचा एक पायावर तयार असतो. मामासाठी बोलतो जीव पण द्यायला काही कमी नाही करणार बोलतं. तर कुठं जिथं जातो तिथं भाच्याला मी सोबत घेऊन जातो. तर माझा भाचा आला आहे, चला तर माझा भाच्याला थोडा एक दोन उड्या मारतो, वरण टाकतो जरा पाण्यामध्ये. त्याला वजन वाढलं आहे, त्याला पोहून पण बारीक करतो. तर मित्रांनो बघा, आमची पोरं आता आंघोळीसाठी गेली तिथे आतमध्ये. आता मी पहिला धबधबा आहे तिथे, याच्या खाली सुद्धा एक दुसरा धबधबा आहे. तर थोडीशी इथे एन्जॉय करतो, थोडीशी आंघोळ करतो. त्याच्यानंतर आम्ही खालचा जो धबधबा आहे तिथे तुम्हाला दाखवणार आहे मी. पहिलं थोडंसं इथे एन्जॉय करून घेऊया. चला मित्रांनो, तर मी पण जातो जरा आंघोळ करायला. चालून चालून खूप गरम झाला आहे आता. नाही बघा, आमचा आप्पा पण आला इथं एन्जॉय करायला, बाटल्या पण आहे. प्रणय मनवे आमच्यासाठी खायला घेऊन आलाय. मोबाईल जाईल खाली, मावरी बोलते मोबाईल खाली जाईल, त्याच्यामुळे मोबाईलला सांभाळून वापरायला लागेल. हे आप्पा कसं वाटतंय? एक नंबर ना. आपली टीम घेतली हो काय, आणि बाप्पा सांगता आमची एलपीएसची टीम घेतलेली आहे. तर आमचा मॅनेजर आहे टीमचा. ओके, एनपीएल नवीन सीझन मध्ये आमचा आता
आणि या वर्षीचा NPL चा आयकॉन अल्केश शिगवण. गेल्या वर्षीचा सगळ्यात महागडा प्लेअर 70,000ला गेलेला प्लेअर बघा. आमच्यासोबत आज आम्ही खेळतो, याच्यातून फिरायचं आमचं भाग्य आहे. तर बघा मित्रांनो, मस्त वॉटरफॉल आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला वगैरे इथे घेऊन येऊ शकता. जास्त काही रिस्क नाहीये, जास्त खोल सुद्धा नाहीये. चला भावना, आता आम्ही थोडी एन्जॉय करतो. आम्ही इथं पोहून थोडी एन्जॉय केली. आता खालचा धबधबा आम्ही तिथं चाललो. प्रणय म्हणून आमच्याकडे खाऊ आणलाय. तर मित्रांनो, दुसरा वॉटरफॉल आहे, त्या ठिकाणी आम्ही चाललो आता. हा बघा पहिला वाला आहे, त्याच्यानंतर आता खाली आहे, तिकडे चालू. तर तिकडे पण खूप मजा आहे, तिकडे उड्या वगैरे मारा आपल्याला भेटेल. नदीतनं वाट नाही आहे. अप्पा चिंतन अप्पा. तर मित्रांनो, ही बघा एक वाट आहे दुसऱ्या वॉटरफॉलवर जाण्यासाठी. तर मित्रांनो, हे बघा आता दुसऱ्या वॉटरफॉलवर चाललोय आम्ही. हे बघा हा खाली आहे, इथे सगळं अंगोवर दुसरा वॉटरफॉल आहे. जवळपास 3 वॉटरफॉल आहेत. तो एक बघितला, इथं छोटा एक आहे आणि याच्या खाली मोठा वॉटरफॉल आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी जायचं खाली. मला मी दुसऱ्या वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवतो. एकदम सेफली वॉटरफॉल आहे इथे, तुम्हाला जास्त काही रिस्क नाही आहे. तर हे बघा, जो मेन वॉटरफॉल आहे, ज्या ठिकाणी जास्त पोरं एन्जॉय करतात आणि फोटोशूट वगैरे केला जातो, हा बघा हा कुंभारतेचा वॉटरफॉल. तो तुम्हाला मी पहिला दाखवला, त्याच्यानंतर वरती छोटा आहे आणि त्याच्यानंतर बघा मोठावाला. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला दाखवला आमच्या गावामध्ये कुंभारतेचा वॉटरफॉल. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गोड गोड कमेंट करा. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.